काय ट्रॅक्टर बसले? हो बसलं ना. ट्रॅक्टर तुमचा आहे? हो काय सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पांडुरंग पवार साहेबांच्या सुनबाईचं तिकीट नाकारलं. काय वाटतंय तुम्हाला? आमचं एकच धैर्य आहे, आलं का लक्षात? साहेबांची जी सून आहे ही आम्ही 100% निवडूनच आणणार असं आमचं अंतःकरणातून हे आहे. यापूर्वी पांडुरंग पवार साहेबांनी या मतदारसंघात कशी कामं केली? भरपूर कामं केली. कामाबद्दल त्यांची काही बी कोणी बोलायला त्यांनी ठेवलंच नाही काही. मग तरी पण त्यांना तिकीट नाकारलं पक्षाने. आता ते पक्षाचा मानव होय, आलं का लक्षात? आपण काय पक्षाला म्हणणार आहे का देऊ नका? आता ते त्यांचं ठरवलं, त्यांनी दिलं. आम्हाला अपक्ष उमेदवार निवडून आणायचा म्हणजे आणायचा. मग आता अपक्ष पांडुरंग पवार साहेबांच्या सुनबाई ज्या आहेत त्या कविता पवार निवडणूक रिंगणात उभे, तुम्ही सगळे मागे राहणार त्यांच्या? हां 100% मागं राहणार, 100% राहणार मागं. काय वाटतंय मग तिकीट नाकारले, काय सांगाल मग अजून? अहो आम्हाला आमची एवढीच इच्छा होती की पवार साहेब आमदार लेवलचे असताना त्यांचं तिकीट नाकारलंय ही आम्हाला खंत वाटते. तो या मतदारसंघामध्ये बुरी असेल, मांजरवाडी असेल, खोडद असेल, अनेक गावं या मतदारसंघामध्ये आहेत आणि नाही म्हटलं तर तालुक्याचं लक्ष तुमच्या मतदारसंघावर लागलेलं आहे. तर सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये 3 उमेदवार आहेत, त्यापैकी पवार, काळे, खंडागळे. तर सध्या लोकांची म्हणजे मानसिकता जी आहे ती का 3 उमेदवार जे सामोरे जात आहेत. तुम्हाला काय वाटतंय या मतदारसंघामध्ये कोण विजय होईल? आमच्या मतदारसंघात ज्यांनी कामं केली तो विजय होणारच आहे ना. कोणी कामं केली तुमच्या मतदारसंघामध्ये इथून मागच्या काळात? पांडुरंग पवार साहेबांनी. मग आता त्यांच्या घरातले कुटुंबातले जे आहेत त्या कविता पवार उभे आहेत, मग काय कसं वातावरण आहे त्यांना? नाही त्याला पाठिंबा देणारच ना आम्ही. कसं मतदान होईल त्यांना? चांगलं मतदान होणार त्यांना. तुमचा परिसर कुणाच्या पाठीमागे आहे किंवा काय? पवार साहेबांच्याच पाठीमागे आहे आमचा परिसर. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात, तुमच्या परिसरात काय वातावरण आहे, कसं आहे? काय नाही, पांडुरंग पवारचं वातावरण आहे तसं. त्यांनी आमच्या भरपूर कामं केली हां. आणि मुळात आमचं त्यांनी रस्त्याचे भरपूर कामं केल्यामुळं आमच्या सगळ्या वाडीचा कल त्यांच्याकडेच आहे आणि वाडी विसरणार नाही त्यांना गावाच. आता त्यांना पक्षाने तिकीट नाकारलेलं आहे आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे. चालते ना. आम्हाला रात्री 10 वाजता कळलं तरी आमची तयारी सगळ्यांची तयारी सगळ्यांची तयारी आमची आणि आम्हाला त्यांनी जिथं तिथं आम्हाला मदत केलेली. अपक्ष जरी असतील तरी तुम्ही पवार साहेबांबरोबर पवार साहेबांबरोबर आहे आणि बाकीच्या सपोर्ट सपोर्टला आहे ना मी आहे. कसं माहिती आहे त्यांना माहिती आहे मी सपोर्ट करणारा माणूस आहे आणि त्यांनी भरपूर कामं आलेले इथं आणि त्यांनी माझ्यासोबत म्युनिसिपालिटीच्या कामासाठी त्यांनी मला मनसरला भरपूर मदत केली त्यांनी. त्यांनी आपल्या जाधव डॉक्टरला सांगून त्यांनी माझी मदत केलेली. माझा ॲक्सिडेंटची केस आहे, मी मोडतोडीचा माणूस आहे. ताईंना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी त्यांच्या घरी 2 वेळा गेलेलो. ते म्हणले फक्त तिथं जा, फक्त मी त्यांना फोन करून तिथं जा, तू सगळं ओके काम होईल. माझी कागदपत्र पूर्ववत झालेली, माझं काम ओके झालं तिथं. तेव्हा त्यांचं काही हेच नाही बा, ते कलच नाही बा वाडीमध्ये. आणि त्यांचं विशेष म्हणजे का त्यांनी माळवाडीत त्यांचं लक्ष भरपूर आहे आणि त्यांनी कोणत्याच कामामध्ये आहे नाही. तरी पण हा आपला शिरोली मार्गाचा पुलाचा सगळं प्रस्ताव टाकला, त्या पुलाचं सगळं त्यांनी मंजुरीचं काम त्यांनी हाती घेऊन ते बऱ्याच ठिकाणी आता मी ऐकाय भेटले. मी वळतीला पण होतो, गेलो तर सकाळी वळतीची लोक मला म्हणली तो प्रस्ताव झाला तर आमच्या सगळं सह्या काय असेल तेवढं आमची सह्या आम्ही देऊ शकतो. खोडदला गेलो तो खोडद म्हणले आम्ही सगळ्या सह्या करू, आम्हाला हा मार्ग पाहिजे बेलेला जाण्यासाठी. तर तो प्रस्ताव त्यांनी टाकलेला, तो प्रस्ताव ते सगळं मंजूर होण्यात आलेला आहे. तो फक्त आता ते साहेब काय साहेब म्हणले ते राहतात ते करून घेऊ आपण तो रस्ता. पवार साहेबांनी भरपूर काम आलेले. पवार साहेबांच्या विषयी तर काही गोष्टच नाही बघितलं आणि किती बोलावं हे थोडक्यात.